हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण. अध्याय 4, ओवी क्रमांक 32. प्राप्त झाले अद्वैत ज्ञान, अभिन्नपणे जे विज्ञान, तेची जाण आत्मनिवेदन, जेथे मी तूपण नाही. आत्मनिवेदन केल्याचे लक्षण आपल्यात दिसू लागले की आपल्याला आत्मनिवेदन करायला जमले असे जाणावे. त्याचे लक्षण येथे श्री समर्थ सांगतात. आपल्याला अद्वैत ज्ञान प्राप्त होते. अद्वैत ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. येथे सर्वत्र आत्मतत्व भरलेले आणि व्यापलेले आहे याची जाण आपल्याला येते. आपल्यातील द्वैत संपुष्टात येते. आपल्यामधील दुजाभाव नष्ट होतो. आपल्याला सर्वत्र आत्मदर्शन होऊ लागते. आता आपण कोणाला देह या भावनेने भेटत नाही. आता आपण सर्वांची आत्मभेट घेतो. सर्वांपुढे आपण विनम्र होतो. सर्वत्र अभिन्नता आहे हे आपल्याला जाणवते. येथे एका आत्मतत्वाशिवाय अन्य काहीही नाही. जे काही आहे ते सर्व एकाच आत्मतत्वाचा आविष्कार आहे. वरील आकार विकार हे भौतिकाचे आहेत, संचिताचे आहेत. ते मायावी आणि तात्पुरते आहेत. स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करून त्यामागील ते आत्मतत्व आपल्याला खुणावू लागते. यास्तव कोण काय करत आहे हे आपल्यासाठी गौण असते. येथे मी किंवा तू अशी भावना नष्ट होते. येथे आपण सर्व हाच एकमेव भाव उरतो. अभिन्नता हेच एकमेव विज्ञान आहे. येथे जोडाजोड आहे. आत्म्याने आत्मा जोडला जातो. आता मानव ही जात आणि मानवता हा धर्म अशी आपली आध्यात्मिक प्रगती होते. यात पुढे आणखी प्रगती होते की आपण समस्त मनुष्येतर प्राणी मात्रांमध्येही आत्मदर्शन घेऊ लागतो. त्या मुक्या प्राण्यांना आत्मारामाची मौन ही भाषा येते. ती आपण आत्मसात करतो. इतकेच काय तर आता आणखी प्रगती होऊन आपल्याला वनस्पतीमधीलही आत्मतत्व खुणावू लागते. अशा प्रकारे जळी स्थळी काष्टी पाषाणी चर अचर अशा सर्वत्रात आणि सर्वत्रांमध्ये केवळ आत्मतत्वच असून हे सर्व अभिन्नपणे एकमेकांना जोडलेले आहे. म्हणजे यामधील एकावर जरी परिणाम झाला तरी त्याचा परिणाम सबंध विश्वावर सबंध ब्रह्मांडावर होतो हे आपण जाणतो. यामुळे आपली वर्तणूक, आपले चालचलन, आपले आचरण विश्वतोमुख होते. हे विश्वची माझे घर अशी आपली भावना होते. आपण असे काही वागतो की त्याचा परिणाम चांगलाच व्हावा. आपण आत्मारामाप्रमाणे मौन, प्रशांत, स्थित होतो. आता काही चूक झाली, काही अयोगिक व्यवहार झाला, काही चुरगाळले गेले तर सर्वप्रथम आपण आपली चूक शोधतो आणि ती त्वरित सुधारतो. कारण आता आपल्याला जाण येते की असे काही झाले की प्रत्येक वेळी फक्त आपलीच काहीतरी चूक असते. आता पुढची ओवी क्रमांक 33. ऐसी स्थिती जया पुरुषाची, तया पुनरावृत्ती कैंची, जाणोनी भक्ती केली दासाची, आवडी देवास अत्यंत. श्री समर्थ म्हणतात की अशा प्रकारे मागील ओवीत वर्णन केल्याप्रमाणे ज्याची स्थिती आहे त्या पुरुषाला पुनर्जन्म येणे शक्य नाही. अहो, ज्याने जाणून बुचून दास्य भक्ती स्वीकारली आहे तो आत्मारामाचा अत्यंत आवडता आहे.
येथे श्री समर्थांनी पुरुष असा शब्द योजिला आहे, कारण याचा अर्थ अध्यात्मात निराळा आहे. येथे स्त्री आणि पुरुष असा किंवा लहान आणि थोर असा किंवा असा कसलाही भेद नाही. येथे पुरुष म्हणजे जो अध्यात्म ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण करतो तो. कारण अध्यात्मज्ञान अनेक जणांना ज्ञात होते. अनेक जण बुद्धीने तल्लख असतात. यातील काही जणांना असे आचरण करायला सर्व परिस्थिती अनुकूलही असते, परंतु त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण करायला धाडस लागते. ते सर्वांजवळ असत नाही. कित्येक जण असे सांगतात की योगदास, आपण जे सांगता ते मनोमनी पटते, परंतु तसे आमच्याकडून वळत नाही. यास्तव श्री समर्थ पुढे म्हणतात की जो पुरुष आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण करतो तो येथे पुनर्जन्म घेऊन येत नाही. त्याला आता कसली आली आहे जन्म मरणाची पुनरावृत्ती. अशा अंशात्म्याची वैश्विक यात्रा सुफळ संपन्न झाली. कारण आता तो आत्मचरणाने आत्मस्थित झाला, मुक्त झाला. हे असे का झाले याचे उत्तर आता श्री समर्थ आपल्याला सांगत आहेत. ते सांगतात की आशाने ज्ञानाने जाणून दास्य भक्ती केली, स्वतःकडे दास्यत्व घेतले, कमीपणा स्वीकारला. येथे मीपणा नाही आणि अहंकारही नाही. आशाला सर्वत्र आत्मा व्यापलेला आहे याचा सत्य अर्थ उमजलेला आहे. असा आत्मज्ञानी आत्ममार्गी आत्मारामाला आवडतो. आत्माराम आशाला योगधामी घेऊन जातो, स्वतःत ठेवून घेतो. आशाला सदा सर्वदा आत्मारामाचा सहवास लाभतो. आशाला प्रत्यक्ष आत्मारामाच्या आज्ञेने विश्वाची यात्रा करायला सुसंधी मिळते, आत्मारामाची सेवा करायला मिळते. हरिओम.